डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठीचं आंदोलन स्थगित. कुपवाड शहरातील सिटी सर्वे नंबर 774 मधील खुल्या भूखंडावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि तिरंगा ध्वजस्तंभ उभारावा या मागणीसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं गुरुवारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मुख्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनावेळी महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम तसंच महापालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. महापौर आणि उपमहापौरांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या आणि भूमिका जाणून घेतली. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी योग्य जागेची पाहणी सुरू असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं. तसंच पुतळा उभारल्यानंतर परिसराचं योग्य पद्धतीनं सुशोभीकरण करण्यात येईल. या ठिकाणी वाचनालय अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना साजेसं सामाजिक उपक्रम उभारण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनानं दिलेल्या आश्वासनाचं स्वागत केलंय. महापौरांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं असून पुतळा उभारणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्षात कार्यवाही करण्याची मागणी समितीनं कायम ठेवली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला साजेसं स्मारक उभारून परिसराचा विकास करावा. तसंच संविधानिक मूल्ये, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावा अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आणि मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. जसा सांगलीत आहे तसा मिरजेत आहे, तसं कुपवाडला करायचं आहे का नाही? म्हणजे काय असं एक दिवस तुम्ही आला आंदोलन केला ऐका हो जरा. तुम्ही आमचं ऐकणार असलं तर ऐका. आम्हाला करायचं आहे का तर 100% आहे. आम्ही करतच नाही म्हणलोय, इथं आलो नाही असं काही विषय आहे का? त्याला जागा चांगली मध्यवर्ती ठिकाणी एकदम बघा, जेणेकरून तिथं सगळे त्यांचे उत्सव सण साजरे व्हायला पाहिजे. नगराध्यक्षाला आदेश आम्ही त्याच वेळी दिलेले आहे आणि जागा एकदम बेस्ट पाहिजे. आता सांगलीची कशी स्टँडवर आहे, मिरजेची कशी मेन चौकात आहे, हे आपलं तुमचं जे जागेत पुतळा व्यवस्थित होणार नाही. ती चिरकोणी जागा एकदम, पुतळा बसला ध्वज बसला म्हणजे काय ते होत नसते. तुम्ही चांगली जागा बघा. तुम्हाला 15 दिवसात त्याचा ठराव करून द्यायची जबाबदारी. 1 एकर जागा ऐका, 1 एकर द्या, 10 एकर द्या. ऐका, मग तिथलं आतलं सुशोभीकरण असेल, बाबासाहेबांच्या नावानं एखादं वाचनालय तिथं उभा करू. बाबासाहेबांचा पुतळा उभा केला म्हणजे ऐकावं जरा, म्हणजे प्रेम होत नाही. तिथं आपल्याला ते बाबासाहेबांच्या विचाराची माणसं घडवण्यासाठी काय करायला पाहिजे हे काय करायचं सांगा. तिथं वाचनालय करू आपण, बाबासाहेब स्मारक चांगलं करू. तुम्ही सांगा 1 एकर जागा कुठं आहे काका, सगळ्यांना नेऊन दाखवा. ती झाली तर एका ह्या आजच्या मीटिंग मध्ये तुम्हाला ठरवतो. ते आपल्या हातातला विषय आहे. ऐकावं जरा, 1 मिनिट ऐका की, जो विषय आपल्या हातातला आहे. सर्वे नंबर आहे का त्याचा जागेचा? ह्याच्यासाठी कुठं राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे वेळ जाणार आहे असं नाही, आपल्या हातातला विषय आहे. मी उपमहापौर तुम्ही सगळेजण मिळून केला की 15 दिवसात त्याचं काम आम्ही मार्ग लावू शकतो. पण हीच जागा पाहिजे असं हट्ट करू नका. ऐका, 2 मिनिट ऐका. माझा तुमचं ऐकलं का नाही सगळं? तर तुम्ही जागा चांगली ती 1 एकर कुठली आहे ती पण आम्ही व्हिजिटला येतो वाटलं तर स्पॉटला. ती जागा तुम्हाला सगळ्यांना पसंत असेल, कुपवाडकर नागरिकांना सगळ्या पसंत असेल. आम्हाला काय अडचण नाही होती कारण का आमच्या खिशातले पैसे घालायचे, शासनाकडनंच मंजूर करून तुम्हाला द्यायचे ना. आणि चांगलं करूया ना एकदम. मध्ये येणार की मध्ये जागा पसंत घालायला पाहिजे नको काय करा. त्याच्यानंतर तुम्ही कुपवाड शहरामध्ये नगररचना विभागाचे अधिकारी तुम्ही म्हणा, आयुक्त म्हणा, सगळीजण एकदा व्हिजिट द्या. म्हणजे कुठे जागा आहे, काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. ठराव काय करायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची मागणी करून त्याला ठरावात ते जागेचा सर्वे नंबर घालायला पाहिजे. जत मध्ये तुम्ही अर्धवट माहिती सांगू नका. 2 मिनिट ऐका. तुम्हाला ठरावात करून देतो. जागेचं घालायला जागेचा उल्लेख त्याच्या अनुषंगाने करतात. आम्ही 774 जे झालेला विषय मागणी केलेली आहे. कसं नाही म्हणत आम्ही काय म्हणतोय, आम्ही मागणी केली आम्हाला करायचं त्याच्या आहे. अनुषंगाने तुम्हाला आडवं लावायचं असेल तर लावत बसा. विषय नाही. आम्ही काय म्हणतो तुम्हाला म्हणजे आपल्या 15 दिवसात तेच सांगाले हो. उद्या व्हिजिट करा, खरं आजचा ठराव करून देतो.
आजच्या मीटिंगमध्ये विषय तरी घ्या. चर्चा करू आम्ही रजिस्टरला नोंद करा की विषय अहो विषय घ्यायला काय नाही जागेचं त्यावर उल्लेख करायला नको काय त्या आमची काय विनंती आहे? बरं एक मिनिट थांबा जरा. एवढं विषय तर उपस्थित करायला अजून काय विषय घ्या की? विषय घेतो महाप्रसाद फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्यांना साजे स्मारक कोपवाड शहरामध्ये होण्यासाठी असं ठरवून घेतो. कुठली जागा ठरेल ती मग ती नंतर मीटिंगला आपण सगळं घेऊया आणि मग जागा निश्चित करून पूर्ण तेच सांगालो तुम्हाला. कुपवाड शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा झालाच पाहिजे. कुपवाड शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा झालाच पाहिजे. कुपवाड शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा झालाच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य करा. मिरज सांगली कुपवाड सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शन करताना निदर्शनाचं कारण एवढंच होतं की आपण कुपवाड शहरामध्ये सिटी सर्वे नंबर 774 या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा यासाठी गेले अनेक महिने मागणी करतोय. त्या मागणीला कुठेतरी दुजोरा दिलेला आहे. परंतु आज या ठिकाणी महासभा असताना महासभेमध्ये बाबासाहेबांचा ठराव झाला पाहिजे अशी आपली मागणी होती. बऱ्यापैकी बाबूंनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. परत तेच रिपीट मी करण्यापेक्षा आज या ठिकाणी महापौर उपमहापौर काही आपल्याला आश्वासित केलेलं आहे की त्या ठिकाणी जरी साजेचं असं बाबासाहेबांना अशी जागा बघूया. तुम्हाला कुठलं सुचलं तर तुम्ही सांगा. नगर रचनाकडनं आपण बघूया. पण या ठिकाणी आश्वासित केलं याचा अर्थ बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभारू शकतो असं नाही आहे. आपल्याला हे आंदोलन आपण ते स्थगित करतोय. आपलं हे पुतळा त्या ठिकाणी उभा राहावा यासाठी हे आपलं आंदोलन संपलेलं नाही. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुपवाड शहरामध्ये उभा राहत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन सुरूच राहील आणि ह्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल. म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या महापौर आयुक्त यांना विनंती करतोय तात्काळ त्या ठिकाणी आज जसं आपण आश्वासित केल्याप्रमाणे आज ठिकाणी ठराव करा आणि आम्ही सांगितलेल्या जागेचं जर तुम्हाला त्या ठिकाणी तुटपुंज वाटत असेल साजेस असं जागा बघायचं असेल तर साजेस जागा नगर रचना विभाग आपल्याच ताब्यात आहे. आपण तात्काळ शोधावं. आम्ही देखील काय जागा सुचेल ते देखील आम्ही सांगू. परंतु ज्या सिटी सर्वे नंबरवर बाबासाहेबांचा पुतळ्याचा ठराव व्हायला पाहिजे ही मागणी केली होती त्याच सिटी सर्वेवर कोणताही ठराव नसताना कैलासवासी आमदार शरद पाटील त्यांचा या ठिकाणी स्मृती उद्यान व्हायला पाहिजे यासाठी त्याचं उद्घाटन 24 तारखेला 24/8/2026 पालकमंत्री या ठिकाणी राजू शेट्टी साहेब हे त्या ठिकाणी येणार आहेत असं आपल्याला समजते. त्याच्यापूर्वी एक मेळावा होणार आहे संवाद मेळावा. त्या संवाद मेळाव्यामध्ये पालकमंत्री असणार आहेत. पालकमंत्र्यांनी देखील काही गोष्टी आमच्या मान्य केलेल्या आहेत. त्यांना देखील अनेक वेळा आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या संदर्भात 24 तारखेला परत एकदा आपल्याला जमून पालकमंत्र्यांना भेटायचं आहे की महापौरांना आश्वासित केल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठराव कधी त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात येईल काय त्याच्या संदर्भात महापालिकेनं देखील पालकमंत्र्यांनी देखील आपल्याला जाब विचारायचं आहे आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपल्याला त्या पुतळ्याच्या संदर्भात भेटायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आंदोलन आम्ही जरी स्थगित करत असलो तरी वारंवार आम्ही या महापालिकेचे आयुक्त महापौर यांना आम्ही विनंती करतो की ही आंदोलनाची तीव्रता वाढू नये याची दक्षता घ्यावी. त्याचं टप्प्याटप्प्याने निदर्शने मोर्चे आंदोलन आमरण उपोषण अशा प्रकारच्या विविध पद्धतीनं वेगवेगळ्या आंदोलन तीव्रता वाढत जाईल त्याची नोंद आपण घ्यावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. परत एकदा 24 तारखेला असंच आपण एकत्र जमूया आणि आज जसा आपण जमला त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानणार नाही तर आपल्या माणसाचा आभार मानलं की ते कुठंतरी परका माणूस होऊ शकतोय. आभार मानणार नाही पण आपल्याला परत एकदा मी विनंती करतो 24 तारखेला आपण यावं. जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री त्या ठिकाणी संवाद मेळावा